I welcome you all. Dear students, today we are going to learn the second topic in the first section on saying please. This is an essay written by Alfred George Gardiner. In this essay, he points out the value of good manners in social life. सामाजिक जीवनामध्ये चांगल्या सवयींचं महत्त्व काय असतं हे लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. He also emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सभ्यता आणि नम्रता ही किती महत्त्वाची आहे हे देखील लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. त्यांनी या प्रस्तुत निबंधामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की आपल्या नम्र भाषेमुळे किंवा वर्तनामुळे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कसं चांगलं राहतं आणि असभ्यपणामुळे किंवा वाईट वर्तनामुळे ते कसं दूषित होतं हे दर्शविण्यासाठी काही उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. नाउ लेट अस सी हाऊ Alfred George Gardner tries to point out the value of good manners through different examples. On saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. Here, Gardner has given one example how a passenger was thrown out of the lift and the liftman was fined for the offense. या ठिकाणी सुरुवातीला गार्डिनर यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये एका पॅसेंजरला लिफ्टमननी लिफ्टमधून बाहेर फेकून दिल्यामुळं किंवा बाहेर ढकलल्यामुळं त्याला दंड आकारण्यात आला किंवा शिक्षा करण्यात आली आणि निश्चितच हे जे कृत्य आहे ते चुकीचं होतं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि काय समस्या होती, काय प्रश्न होता, तर लेखक आपल्याला सांगतो की ही समस्या जी होती ती प्लीज किंवा कृपया म्हणण्याबद्दलची समस्या होती. द कॉम्प्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमन डिमांडेड टॉप प्लीज and this concession being refused, he not only declined the comply with the instruction but hurled the passenger out of the lift. काय घडलं होतं नेमकं? हा जो पॅसेंजर आहे तो लिफ्टमध्ये आल्यानंतर त्यांनी लिफ्टमनला आदेश दिला टॉप. परंतु तो जो लिफ्टमन आहे त्याला काय अपेक्षित होतं? टॉप प्लीज. म्हणजे पॅसेंजरनी प्लीज हा शब्द वापरावा अशी त्याची अपेक्षा होती. परंतु त्यांनी टॉप प्लीज असं न म्हटल्यामुळं तो जो लिफ्टमन आहे तो रागावला आणि त्यांनी याला लिफ्टच्या बाहेर फेकून दिले. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. अशा प्रकारची जे वर्तन आहे किंवा अशा प्रकारच्या घटना याबद्दल अनेक वेळा आपण चर्चा करतो किंवा ऐकतो. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. असभ्यता जी आहे
ती कायद्याने गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज ॲसल्ट ऑर बॅटरी. असभ्य वर्तन हा कायद्यानुसार गुन्हा नाही, परंतु जर आपण हिंसा केली तर मात्र कायदा आपल्याला माफ करत नाही. इफ a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. The writer has given one more example, and he says that if a burglar breaks into my house and I kick him down, the law will acquit me. म्हणजे लेखक या ठिकाणी आणखीन एक उदाहरण देताना असं सांगतो की जर एखादा चोर आपल्या घरामध्ये आला आणि आपण त्याला लाथ मारली तर कायदा मला निर्दोष सोडतो. अँड इफ आय एम फिजिकली ॲसल्टेड, आणि जर माझ्या शरीरावर हल्ला झाला असेल, इट विल परमिट मी टू रिटालिएट विथ रिझनेबल व्हायलन्स, आणि प्रतिकार करण्याचा किंवा हिंसा करण्याची परवानगी कोर्ट आपल्याला देतं किंवा कायदा आपल्याला देतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. आणि कायदा आपल्याला शिक्षा का देतं? तर आपण कायद्याचा भंग केलेला आहे किंवा कायद्याचं पालन केलेलं नाही. But no legal system could attempt to legislate against bad manners. परंतु वाईट सवयी ज्या आहेत, वाईट वर्तन जे आहे किंवा असभ्यता आहे, याचा कुठलाही कायदा नाही. Or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. म्हणजे एखादी कृती जोपर्यंत कायद्याने गुन्हा आहे असं ठरत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा करता येत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्ट मॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि तो जो लिफ्टमन आहे त्याच्याबद्दल आपल्याला जी दया वाटते तर ती देखील योग्य आहे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर at liberty to box people's ear because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. बऱ्याच वेळेस लोकांचं वर्तन ज्या पद्धतीने ते आपल्याकडे चेहऱ्यावर आट्या आणून पाहतात ते जरी आपल्याला आवडत नसलं तरी कायदा हिंसेला परवानगी देत नाही. Our fists would never be idle and the gutters of the city would run with blood all day. म्हणजे हिंसेची जर परवानगी दिली किंवा जशाच तसे असं जर आपण वागू लागलो तर एकमेकांचं रक्त हे असंच सांडत राहील, म्हणजे हिंसा वाढत राहील. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. म्हणजे आपण आपल्याला वाटेल तसं असभ्यपणे वागत राहतो आणि कायदा आपल्याला बदला घेण्याची परवानगी देतं. आय मे बी हॉटी और बोरिश, म्हणजे आपण आपला राग व्यक्त करतो, आपण बढाईखोर असतो किंवा गावंढळपणे आपण बऱ्याच वेळेस वागतो. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन ॲज इल मॅनर्ड फेलो. म्हणजे बऱ्याच वेळेस जे लोक बढाईखोर असतात, जे असभ्य वर्तन करतात, तर त्यांना कुठलीही शिक्षा होत नाही. केवळ त्यांच्यावर एक ठपका ठेवला जातो की ते गावंढळ आहेत किंवा त्यांचं वर्तन चांगलं नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. कायदा आपल्याला प्लीज किंवा कृपया असा शब्द वापरा असं बंधन आपल्यावर लादू शकत नाही. और
to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. म्हणजे आपल्या ज्या काही सवयी आहेत त्यावर कायदा कुठलंही बंधन घालू शकत नाही. म्हणजे आपण आपली हेअरस्टाईल कशी असावी, आपलं बोलणं कसं असावं, याबद्दल कायदा आपल्यावर काही बंधन घालू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फीलिंग्स ॲज अ केस फॉर कंपेन्सेशन. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. The word laceration means cut or tear. Laceration of our feelings. परंतु एखाद्याच्या वर्तनामुळे आपली भावना दुखावली जाते. नैतिक त्याचबरोबर बौद्धिक आपलं जे नुकसान होतं त्या गोष्टीचा विचार मात्र या ठिकाणी केला जात नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल. याचा अर्थ असा नाही की हे जे नुकसान आहे ते नगण्य आहे. इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins, for which he could have got a legal redress. या ठिकाणी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की तो जो लिफ्टमन आहे त्याचा जो दर्जा आहे किंवा ज्या ठिकाणी तो काम करतो एक लिफ्टमन म्हणून, तर तो देखील एक व्यक्ती आहे, परंतु त्याची निंदा केली जाते किंवा प्लीज हा शब्द बरेच लोक वापरत नाहीत किंवा आपल्यापेक्षा कमी पदावर असलेले लोक, आपल्यापेक्षा कनिष्ठ स्तरावर काम करणारे लोक यांच्याशी बोलत असताना नम्रतेने किंवा सभ्यपणे बरेच जण बोलत नाहीत. म्हणजे त्या व्यक्तीला जर कुणी पायावर लाथ मारली असती किंवा जखम केली असती तर त्याला कायदेशीर न्याय मागता आला असता किंवा त्याचं निवारण करता आलं असतं. द पेन ऑफ अ किक ऑन द शीन्स सून पासेस अवे, बट द पेन ऑफ अ वुंड टू आवर सेल्फ रेस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. म्हणजे आपला आत्मसन्मान दुखावला गेला तर त्यामुळे आपला संपूर्ण दिवस जो आहे तो खराब होतो. म्हणजे एखादी जखम लवकर बरी होऊ शकते, परंतु एखाद्याने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली असेल किंवा असभ्यपणे वर्तन आपल्याशी केलं असेल तर त्यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब होतो. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतो की एवढ्यावरही त्या व्यक्तीचा राग शांत नाही झाला. म्हणजे त्यांनी त्या पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर टाकलं, परंतु हा राग कायम त्याच्या मनामध्ये होता आणि तो राग बॅलन्स करण्यासाठी घरी गेल्यानंतर त्यांनी आपला राग जो आहे तो आपल्या पत्नीवरती काढला. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. द रायटर हिअर ऑल्सो पॉइंट्स आउट द डिफरन्स बिटवीन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. म्हणजे राग किंवा वाईट वर्तन यामध्ये फरक आहे असं लेखक सांगतो. व्हेन सर अँथनी ॲब्सोल्यूट threatened Captain Absolute, the latter went out and threatened his man.
fag, whereupon fag went out downstairs and kicked the page boy. Here the writer has given an example. Sir Anthony Absolute, a page boy, and this amusing incident is described in Act 2nd, Scene 1st of The Rivals. The Rivals नावाचं एक नाटक आहे. त्या नाटकामधलं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की सर अँटनी ॲब्सोल्यूट यांनी कॅप्टन ॲब्सोल्यूट यांना रागावलं किंवा धमकी दिली. आणि मग हे जे कॅप्टन ॲब्सोल्यूट आहेत त्यांनी काय केलं, फॅग नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्याला रागावलं. आणि हा फॅग जो आहे तो त्यांनी काय केलं, तर त्यांनी आपला राग एका पेज बॉयवरती काढला. म्हणजे ही एक प्रकारची साखळी आहे असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यावर ज्यावेळेस रागावते तर त्यामागे कुठलं ना कुठलं कारण असतं. तिने आपल्या मालकिनीला उलटं बोललेलं होतं, answered her back. We infect the world with our ill humors. म्हणजे लेखकाने या ठिकाणी हे स्पष्ट केलेलं आहे की तो जो लिफ्टमध्ये गेलेला व्यक्ती आहे तो का रागावला, तर त्याला त्याच्या बॉसनी रागावलं. बॉस का रागावले, तर त्याला त्यांच्या पत्नीने चांगली वागणूक दिली नाही. पत्नी का रागावली, तर मोलकरीण तिला उलटं बोलत होती. आणि लेखक या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. म्हणजे आपल्या वाईट वागण्यामुळे आपण सर्व जग जे आहे ते दूषित करतो. Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. म्हणजे आतापर्यंत जेवढे काही मोठे गुन्हे झाले आहेत त्यापेक्षा जास्त जर आपल्या जीवनावर कुठल्या गोष्टीचा वाईट परिणाम होत असेल तर तो म्हणजे वाईट वागण्याचा. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. म्हणजे एखादी पत्नी जर आपल्या पतीवर संशय करत असेल तर असे अनेक लोक आहेत जे दुःखाच्या छायेखाली शहिदाचं जीवन जगतात. All the same, the law cannot become the guardian of our private manners. परंतु आपलं जे व्यक्तिगत वैयक्तिक वर्तन आहे त्याला मात्र कायद्याने संरक्षण दिलं जात नाही. No decalogue could cover the vast area of offenses and no court could administer a law which governed our social civilities. म्हणजे कायद्यानुसार जे 10 नियम सांगण्यात आलेले आहेत, द 10 कमांडमेंट्स, या 10 नियमांमध्ये आपलं जे सामाजिक वर्तन आहे ज्यामुळे अनेक गुन्हे घडतात त्याचा मात्र समावेश झालेला आपल्याला दिसत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडॉर्स द व्हर्डिक्ट. परंतु जरी आपण याचं समर्थन करत असलो अगेन्स्ट द लिफ्टमॅन, म्हणजे त्या लिफ्टमॅनच्या विरोधात जरी आपण समर्थन करत असलो, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला दया वाटू शकते. वाईल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. म्हणजे आपल्याला कायदा प्लीज हा शब्द वापरला पाहिजे असं बंधन घालू शकत नाही, हे देखील खरं आहे. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ विच एनजॉइन्स अस
to be civil. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. Please and thank you are the small change with which we pay our way as social beings. कायदा आपल्याला प्लीज म्हणण्याचं बंधन घालू शकत नाही, तर हे आपल्या सामाजिक वर्तनाचा एक भाग आहे आणि आपल्या चांगल्या वर्तनाचा किंवा प्लीज, थँक्यू या प्रकारचे शब्द वापरल्याचा फायदा आपल्याला होत असतो. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतो की प्लीज, थँक्यू या प्रकारचे शब्द वापरल्यामुळे काय होतं, किंवा अशा प्रकारचे जे शब्द आहेत तर ते सभ्यता दर्शवणारे शब्द आहेत आणि त्यामुळं आपल्या जीवनाची जी गाडी आहे, जीवनाची जी मशीन आहे, यंत्र आहे, ते अगदी चांगल्या प्रकारे चालतं. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ फ्रेंडली कोऑपरेशन, ऑन इझी गिव्ह अँड टेक instead of on the basis of superiors dictating the inferiors. म्हणजे आपण जर या शब्दांचा उपयोग केला तर आपल्यामध्ये जी देवाणघेवाण आहे, जे सहकार्य आहे, कोऑपरेशन आहे, ते वाढतं. अँड इझी गिव्ह अँड टेक, सहजपणे आपल्यामध्ये देवाणघेवाण होऊ शकते. instead of on the basis of superiors dictating the inferiors. म्हणजे वरिष्ठ व्यक्ती कनिष्ठ व्यक्तीला आदेश देण्यापेक्षा जर प्लीज, थँक्यू या प्रकारचे शब्दांचा उपयोग केला तर आपलं जीवन हे जास्त चांगलं होऊ शकतं. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड. म्हणजे आदेश देणं किंवा असभ्यपणे बोलणं हे कशाचं प्रतीक आहे असं तो सांगतो. इट इज व्हेरी वल्गर माइंड, म्हणजे हे एक प्रकारचा गावंढळपणा आहे, अश्लीलपणा आहे असं लेखक म्हणतो. दॅट वुड विश टू कमांड, म्हणजे आदेश देणं हे चांगलं नाही असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग, म्हणजे सहजपणे सभ्यपणे बोलून देखील आपलं काम आपण करून घेऊ शकतो किंवा एखाद्याला आदेश देऊ शकतो, तो देखील नम्रपणे. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट, म्हणजे कुणालाही राग न येता आपण जर आपलं काम आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपण सभ्यपणे जर आपल्या शब्दांचा वापर केला किंवा नम्रपणे आपण त्याच्याशी बोललो तर निश्चितपणे आपल्या कामातील अडचणी सहजपणे दूर होऊ शकतात. लेट अस स्टॉप हिअर. We shall continue the remaining essay in the next video. Till then, have a nice day. Thank you.